या ठिकाणी आता आपण पाहतोय ह्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या कांदा काढतात आणि त्या कांदा काटायचं काम चालू आहे. आजी तुम्ही आहे छत्री जी आहे ती दिसती सावलीला आणि का बरं छत्री लावली? ऊन लई लय ऊन आहे मग कांदा काढायचा चाललेला आहे. कांदा काढतोय मग कांद्याचं आता हे जो कांदा आहे तुम्ही काटायचं काम चाललेलं आहे आणि कांदाही काढला जातोय ऊन तर लागते. हा काय कांद्याचे लय पैसे मिळतात तुम्हाला काय मिळतंय? का कांद्यात पैसे नाही मिळत? नाही ना, बाजार नाहीये. बाजार नाही नाही आणि मग तरी तुम्ही आता कांदा काढायचा चाललाय मग माझा टाकून द्यायचा का वावरात? तो तर काढलाच पाहिजे ना. मग आता काय काय असं ते मग शेतकऱ्याचे दिवस कसे आहेत, बरे आहेत का वाईट आहेत, काय वाटते? बरे वाईटच आहे ना. काय त्याला बाजारच नाही तर काय वाईटच म्हणायचं ना. हा आता हे भांडवल सुद्धा नाही फिटत. भांडवल फिटत नाही. सावलीत तुम्ही कांदा काढताय, छत्री केलेली आहे, भांडवल फिटत नाही, असे आहे. ताई मावशी तुम्ही आता इथं कांदा काढताय, काय वाटतंय सावली लागते का ऊन गरम होतंय? गरमच वाप मारिते, काय सावली लागत ती आपली डोक्याला आहे थोडी सावली. मग छत्रीचा काय आधार घेतलाय पण थोडाफार आधार झाला का नाही? झालाय ना, झालाय. आधार. कांद्याचे पैसे लय व्हावा असं वाटतंय का होतील का नाही? व्हायला मस्त वाटतंय पण आता काय बाजारच देत नाही सरकार तर काय. सरकार बाजार देत नाही. मग वाटतं का सरकारने बाजार द्यावा? बाजार द्यायसाठी तर एवढं माणूस झगडत आहे, करतंय शेती, पण काय काही म्हणावं तसे बाजारभाव मिळत नाही. बाजारच नाही भेटत. आपण पाहतोय पुढे चाललेलं आहे. या मावशी ज्या आहेत त्या ताई काय तुमचाही कांदा काटायचा चाललाय? चाललाय कांदा काटायचा. काय कसं वाटतंय सावलीमध्ये तुम्ही कांदा काढताय, छत्रीचा आधार आहे का? नाही तुम्हाला काय वाटतंय कांद्याला सावली लागते का छत्रीत? हा बरं वाटतंय. बरं वाटतंय. ऊन नाही लागत? नाही लागत. पुढं आपण इकडं पाहूयात. हे ताई काय वाटतंय कांदा काढताय तुम्ही सगळ्याजणी? ह्या ताई काढतायत कांदा, बाकीच्या महिला ज्या आहेत त्या कांदा काढणे चालू आहे. आपण यांच्याकडे येऊ, कारण काय आलं तुम्ही ह्या सगळ्या महिला मी आता स्टार्ट टू एंड सगळ्यात पाहिलं शेतात सगळ्याच महिला ज्या आहेत त्या छत्री घेतल्यात. म्हणजे सगळ्यांनी छत्रीच का घ्यावं वाटली तुम्हाला? ऊन जास्त आहे म्हणून. टेम्परेचर यावर्षी जास्त आहे. मग आता हे दिवसभर कांदा काढायचं, त्यात छत्री घेतली ही कल्पना कुणाची किंवा तुम्हाला सुचली कशी प्रत्येकाने छत्री वापरावा? जास्त ऊन लागत होतं म्हणून. छत्री तर आपण पावसाळ्यातच वापरतो ना, मग तुम्ही उन्हाळ्यात वापरताय. हे पावसाळ्यातले दिवस जे आहेत उन्हाळ्यात अनुभवताय तुम्ही. सारखे दिवस झालेत. काय सध्या वाटतंय कांद्याला म्हणावं तसा बाजारभाव मिळाला असं वाटतंय? नाही वाटत. कांद्याला बाजारभाव नाही. काय सरकारने हमी भाव द्यावा किंवा बाजारभाव द्यावा? बाजारभाव दिला पाहिजे. मग शेतकऱ्याला म्हणावं तसं परवडत नाही. शेतकऱ्याला म्हणावं तसं परवडत नाही असंही त्या म्हणतायत. आणि त्याच्यामुळं ज्या आहे त्या ह्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या कांदा काढण्याचं काम चालू आहे. आणि कांदा उत्पादन शेतकरी निश्चितपणे अडचणीत आहे. आपण प्रत्येकीने छत्रीचा आधार दिला आहे. कितीही ऊन लागलं तर मात्र त्याच्यामुळं तुम्ही पार टोपीवरती छत्री आणि छत्रीचा आधार सगळा घेतलेला दिसतोय. आणि आता सावलीत कांदा काढताय छत्रीनं. काय कांद्याचे पैसे जे ते चांगले होतील काय वाटते? कांद्याला प्रत्येक मालालाच भाव द्यावा सरकारने. प्रत्येक मालालाच? काय सध्या कांद्याला बाजारभाव फार कमी आहेत, परवडेबल आहे का? नाही. सरकार बाजारभाव देत नाही असं वाटतं तुम्हाला? हो, सरकार देतच नाही ना, कोणत्याच मालाला भाव देत नाही. मग सध्या जे ते युद्धजन्य परिस्थिती चालू आहे, तिकडं एकीकडं गॅस आहे, त्यासाठी पळापळ जी ती होती, मिळतोय का गॅस? नाही ना मिळत. शेतकऱ्याचं एकंदरीत जीवनावरती तुम्हाला काय वाटतंय? चांगलं आहे जीवन? नाही ना, खूप अवघड आहे शेती. हा Audio Jungle.